आज मीरा चालली आहे तिच्या आत्याच्या घरी, आत्याच्या गावी इनफॅक्ट. आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मीरा कशी गावी गेली, मीराने किती एन्जॉय केलं, मीराची मस्ती किती होती. आणि त्यानंतर आज जो मीरा जात आहे आत्याच्या गावी, तिथे आम्ही साजरी करणार आहोत गौरी गणपतीचा हा सण. आम्ही पहिल्यांदा गावी आलो आहोत गौरी गणपतीच्या सणाला, बिकॉज माझं म्हणजे की मीराच्या मम्मीचं पहिलं गौरी गणपतीचा वौसा आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि मीराच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण तुम्हाला मीराचा प्रवास, मीराची मस्ती, मीराच्या आत्तूचं घर, मीराच्या आत्तूचं गाव, किती मीराने किती एन्जॉय केलं, कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, गौरी आणली कशी, वौसा कसा झाला, पूजा कशी झाली, त्यानंतर मग गणपती विसर्जन कसं झालं, गावी कशा प्रकारे गणपती विसर्जन होतं, हे सगळं आम्ही या व्हिडिओमध्ये जितकं म्हणजे जमेल तितकं कॅचअप केलेलं आहे. काही काही व्हिडिओज मध्ये मी पुढे रेकॉर्डिंग नाही टाकली आणि पूर्ण फक्त गाणं टाकलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा प्रकारे पूजा केली. थोडी आयडिया तर येऊनच जाणार की काय काय म्हणजे व्हिडिओज मध्ये आम्ही कॅचअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कंटिन्यू पहा. आम्ही स्टेशनवर पोहोचल्यानंतर मीराचा दादा म्हणजे की मीराच्या आत्याचा मुलगा आला आम्हाला घेण्यासाठी. बाईक त्याने एक अरेंज केली होती आणि आम्ही बाईकवर सुसाट निघालो. आम्ही जिथे रोडावर जिथून जात होतो तिथे इतकं छान असं वातावरण होता. रिमझिम पाऊस होता, ग्रीनरीज होती आणि रोड पण खूप सुसाट. पुढे जर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघाल तर इतकं सुंदर असं गाव दिसतोय ना, म्हणजे वातावरण तिकडचा इतका छान होता ना, की म्हणजे आम्ही फक्त 2 दिवसाची सुट्टी काढून गेलेलो आहे. आणि ट्रस्ट मी, हा व्हिडिओ मी आज चौथ्या दिवशी बनवतोय आणि आम्ही चौथ्या दिवशी घरी आलोय. पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता की किती 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 छान म्हणजे वातावरण आहे इकडचं.
फायनली आम्ही पोहोचलो आतूच्या घरी. जसं आम्ही आलो, ऑल आर व्हेरी एक्साइटेड टू सी हर. आणि त्याच्यानंतर मग मीराच्या आजीने मीराची नजर काढली आणि मग त्यानंतर मीराने गेल्याबरोबर बापांचा आशीर्वाद घेतला आणि मग लगेच मोदक खायला सुरुवात केली. अशा प्रकारे व्हिडिओ कंटिन्यू पहा. मीराची मस्ती तर चालूच असणार आहे. आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही रेडी होऊन गेलो देवळात. तिथे गौरी देवीला तयार करत आहेत. म्हणजे सगळे नवीन जे झाडी बिडी सगळे ते यूज करून, पालापाचोळा तिकडचा यूज करून सगळे जे तिकडचे वयस्कर जी बायका होते ते गौरी तिथे बनवत होते. तर गवर कसं बनतं ह्या व्हिडिओमध्ये मी सगळी दाखवली आहे. मी तर नवीन होती, फर्स्ट टाइम, तर त्याच्यामुळे मला काही एवढी आयडिया नव्हती आणि गावातले लोक जास्त असं काही माझे ओळखीचे नव्हते. म्हणजे मी त्यांच्यामध्ये मिक्स होऊ असं म्हणून साईडला उभी राहून मी बघत होते की कसं चाललंय. नेक्स्ट इयरला बघूया, बिकॉज ह्या वेळेस मला खूप मजा आली. मी प्रयत्न करेन की प्रत्येक वर्षी मी गावी जाऊनच गौरी गणपती साजरा करू. सो पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा की कसं गौरी गणपती गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर पायानो या ग पायानो शेजारनी नो या गया पायानो या ग पायानो शेजारनी नो या गया फुलून आलंय अंगण बाई झिम्यान ठरलंय रिंगण फुलून आलंय अंगण बाई झिम्यान ठरलंय रिंगण चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी कशान मन हे झालं ग बाई कावर कावर कशान मन हे झालं ग बाई कावर कावर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर सासुरवाशी सुनर सून बसली कैशी सासुरवाशी सुनर सून बसली कैशी यादवराया राणी रुसून बसली कैशी यादवराया राणी रुसून बसली कैशी सासू गेली समजावयाला चल चल सुनबाई माझ्या घराला अर्धा संसार देते तुझला असला संसार नको समजला नको सासुरवाशी सुन रुसून बसली कैशी सासुरवाशी सुन रुसून बसली कैशी यादवराया राणी रुसून बसली कैशी यादवराया राणी रुसून बसली कैशी नणंद गेली समजावयाला चल ग वहिनी तुझ्या घराला समजून सांगीन मी दादाला असली समजूत नको मजला नको रुसवा फुगवा करतीचा बाई नोकर चाकर रुसवा फुगवा करतीचा बाई नोकर चाकर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर
वगैरे सगळी झाली आणि त्याच्यानंतर जेवून वगैरे आम्ही झोपण्यासाठी तयारी करत होतो, तर तिथे पण मीराची मस्ती सुरू झाली. आणि मीराला तुम्ही बघू शकता, ती खाली आज आम्ही ते गोळड्या वगैरे टाकून झोपतोय, तर त्याच्यामुळे ती किती एक्सायटेड आहे आणि शी वॉज व्हेरी हॅपी की म्हणजे सगळेजण एकत्र आहेत आणि सगळे एकत्र झोपणार आहेत, तर ती खूप एक्सायटेड होती या सगळ्या गोष्टीसाठी. आणि तिची मस्ती तर बापरे! सगळ्यांना कुणाला सोडत नव्हती. सगळ्यांसोबत तिला मस्ती करायचं, सगळ्यांच्या अंगावर उड्या मारायचं. सो कंटिन्यू बघा मीराची मस्ती व्हिडिओज. सकाळ झालेली आहे. गावी दुधाची चहा पीत नाही, सो मी कोरा चहा बनवलेला आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढली आणि निलेशला ऑफर करत होती की हे तुझ्यासाठी मी चहा बनवली, म्हणजे मीराच्या पप्पांना. सो आता फटाफट तयारी केली आणि त्याच्यानंतर मग बाप्पाचे दर्शन घेतले सकाळी सकाळी आणि मग वौसाची तयारी केली. वौसामध्ये 5 सूप तयार करायचे होते, तर ते ऑलरेडी मीराच्या आजीने म्हणजे माझ्या सासूने आणि माझ्या दादाने. गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर पायानो या ग पायानो शेजारनी नो या गया पायानो या ग पायानो शेजारनी नो या गया फुलून आलंय अंगण पैठ्यानं कराग चला चला सयानो करूया ती
व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघत आहात, की पूजा कशी करतात म्हणजे वौसाची बेसिकली 5 सूप असतात आणि त्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकाराची पानं असतात, झाडाची पानं असतात. म्हणजे खायची पानं वेगळी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारची पानं असतात. त्यानंतर फळं असतात वेगवेगळ्या प्रकारचे 5 आणि त्यानंतर जे अक्रोड, ड्राय फ्रुट्स वगैरे जे असतं ते पण असतं त्याच्यामध्ये. ओटीचं सामान असतं. हे सगळं एकत्र करून त्यानंतर गौरी देवीच्या समोर पूजा करून त्यांची ओटी भरायची असते. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि तो खूप छान होता. बिकॉज ह्या सणाला सगळ्या बायका जे मिळून ही पूजा करतात आणि ते जेवढं शृंगार करतात देवीसारखं आणि इतकं सुंदर रेडी होतात. त्यानंतर डान्स वगैरे करतात आणि गाणं बोलतात देवीसाठी. आणि बेसिकली ना गावी सगळ्यात जास्त चांगलं मला हे वाटलं, की कुणीही म्हणजे डीजे साऊंड याचा उपयोग न करता फक्त ढोलकी आणि सगळे तोंडानेच गाणं बोलत होते. त्याच्यामुळे अजून जास्त चांगलं वाटत होतं. सो असा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि त्या प्रकारे अशी आरती वगैरे ओवाळली आणि मीराने पण खूप खूप जास्त एन्जॉय केलं आणि मीरासाठी स्पेशली हा मी ड्रेस शिवलेला. मीरा खूप सुंदर दिसत होती पिंक या ड्रेसमध्ये. पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि जे हे देवीला ओवाळलेले जे सगळे सूप आहेत, त्या सूप आपले जे नातेवाईक असतात जवळचे, जसे आपले रिलेटिव्हज असतात. सगळ्यात पहिले म्हणजे हा मान जातो नवऱ्याला. तो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. माझ्या नवऱ्याला मी हा मान दिलेला आहे आणि त्यानंतर त्याचे पाय पण पडले आहेत. आणि मग हे मला बेसिकली माझ्या मोठ्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाला द्यायचं आहे आणि त्यानंतर माझ्या नंदेला द्यायचं आहे आणि त्यानंतर मग अजून 2 काका आहेत त्यांना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे मला हे 5 सूट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करायचे आणि त्याच्यानंतर जर मी हे त्यांना दिलं तर त्याच्यापैकी रिटर्नमध्ये मला रिटर्न गिफ्ट पण भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मला रिटर्न गिफ्ट काय मिळालं. तसं मी पुढच्या व्हिडिओमध्ये जे म्हणजे वौसाचा जो मान दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये हर्ष आहे. हर्ष म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा म्हणजे मीराच्या आत्तूचा मुलगा. सो त्याला दिलेला आहे बिकॉज माझी नंदेला काही प्रॉब्लेम असल्यामुळे तिला नाही दिला मी तेव्हा त्यांनी घेतलेला. म्हणजे आता घरात तोच मोठा आहे तो त्याच्यामुळे. सो व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघू शकता की काय काय गोष्टी म्हणजे वौसामध्ये करतात आणि गौरी गणपती हा सण कसा साजरा करतो. पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेला आहे की संध्याकाळी बायका कशी डान्स करतात वगैरे. मी याच्यामध्ये गाणं ऍड केलंय पण सगळी गाणं त्यांनी तोंडाने गायलेली आहे. पण खूप गडबड होती त्याच्यामुळे रेकॉर्डिंग प्रॉपर झालेली नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सॉन्ग ऍड केलंय. मीराचा फ्रॉक तर तुम्ही बघू शकता आणि मीरा किती सुंदर किती क्यूट दिसते. तिला जास्त रेडी करण्यासाठी माझ्याकडे वेळच मिळाला नाही बिकॉज 12 वाजेच्या आत मला सगळं नैवेद्य बनवून आणि सूप रेडी करून स्वतःला रेडी व्हायचं होतं तर त्याच्यामुळे जास्त असं काही वेळ मिळाला नाही. पण जशी जशी आमची ही वौसाची आज पूजा झाली गौरी गणपतीची फायनली ही पूजा झाली आणि कंटिन्यू बघा व्हिडिओ मग विसर्जनाचं वगैरे पण आपण बोलू शकतो.
जशी आरती कंप्लीट केली, आरतीचा ताट आम्ही खाली ठेवला. त्याच्यामध्ये अबीर होतं आणि मीराने ते अबीर घेऊन स्वतःला पूर्ण रंगवलं कृष्णदेवासारखं. सो बघू शकता तुम्ही मीरा अजून जास्त क्यूट वाटते या फेसमध्ये. आणि त्यानंतर तिची जी कार्टून चाळे बनवते ते पण काही कमी दिसत नव्हते. म्हणजे तिची मस्ती खूपच जास्त वाढलेली गावी येऊन. पण तिने खूप एन्जॉय केलं. त्यानंतर संध्याकाळ झाली आम्ही तिला क्लीन अप वगैरे केलं छान आणि त्यानंतर ड्रेस नेसवला आणि मग आम्ही बाहेर निघालो आजूबाजूच्या ज्यांच्या घरी गणपती बसले आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी. इथे कसं आहे माहितीये का गावी ज्यांच्या ज्यांच्या घरी आहेत ना गणपती त्यांच्या सगळ्यांच्या घरी बायका ना मिक्स होऊन एकत्र होऊन जेवण वगैरे बनवून जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या घरी हाफ एन आवर 45 मिनिट्स सगळेजण नाचून येतात डान्स करून येतात एन्जॉय करून येतात जेणेकरून सगळ्यांच्या घरी वातावरण चांगलं असो आणि मग सगळे मिळून मिसळून राहतात तर त्याच्यामुळे जास्त अजून मजा येते गणपती साजरी करण्यासाठी गावी मला तरी असं वाटलं आत्ताचा जो एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी बंधू उतरला कल्याण टेसन गो बंधू उतरला कल्याण टेसन गो बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी बंधू उतरला ठाणे टेसन गो बंधू उतरला ठाणे टेसन गो बहिणीला बांगुऱ्या गो घेऊन तो आला गो ना बहिणीला बांगुऱ्या गो घेऊन तो आला गो. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. सगळं नाच वगैरे झालं आता आम्ही इथे बसलेलो रात्रीचे 12 वाजलेले इथे अजून एक प्रोग्राम झालेला गौरी रडवायचं रात्री 12 वाजल्यानंतर गौरी रडवायचं असतं म्हणजे जेव्हा गौरी देवी गणपती बाप्पाला न्यायला येतात तेव्हा इतकं सारं खुशीचा जो माहोल असतो ते बघून सोडून जाण्याची इच्छा नसते त्याच्यामुळे ते गौरी रडवणं असा एक प्रोग्राम बोलतात तर तो इथे झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आम्ही बनवली परत सुकी भेळ त्याच्यामध्ये सिमरन आणि नेहा हे दोघांनी भेळ बनवली सगळ्यांसाठी. तेव्हा आम्ही झोपलो आणि मग सकाळ झाली आणि मीराची पुन्हा एकदा मस्ती सुरू झाली. तर तुम्ही मीराला बघू शकता मीरा किती क्यूट दिसते सकाळी सकाळी उठल्याबरोबर आणि उठल्याबरोबर ती बाहेर आली आणि टब मध्ये जाऊन बसली.
आता आम्ही तयारीत लागलो आहे बाप्पाचं विसर्जन करण्याचा, म्हणून नैवेद्य बनवायची इथे तयारी चालू आहे. तर नैवेद्य बनवण्यासाठी आज आम्ही बनवली होती आलू वडी, त्याच्यानंतर खीर, मग वडी बनवलेली आणि संध्याकाळी बाप्पा जाताना तेव्हा जे बाप्पाला नैवेद्य लागतं ते माठाची भाजी आणि भात. आणि नंतर दुर्वाची माळ बनवण्यासाठी नेहा आणि सिमरनला काम दिलेलं आणि ते त्यांनी काम पूर्ण केलं आणि मग आम्ही तयारीला सुरू केलं गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतात की विसर्जन कसं होतंय. आता बाप्पांची मूर्ती खाली उतरवली, आरती वगैरे झाली. मग आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला एक एक जणांनी बाप्पांसोबत. आणि मग त्यानंतर तुम्हाला आता आम्ही दाखवतो की इथे गावी सगळेजण एकत्र सगळ्यांची गणपती नदीवर नेतात. आणि म्हणजे ताईच्या इथे जवळपासच नदी आहे, एकदम घराच्या बाजूलाच आहे. तर सगळेजण असे एकत्र आपल्या घरचे गणपती नेतात आणि मग गणपती विसर्जन करणं सगळेजण सोबतच नेतात. ढोलकी वाजत नेतात, तोंडाने गाणं बोलून नेतात. त्यानंतर म्हणजे वीणा वगैरे वाजवतात. तर सगळं असं इकडचं वातावरण असं गणपतीमध्ये सगळं सोबत घेऊन जातात आणि गौरी विसर्जन पण सोबतच होतं. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की कसं म्हणजे गणपती विसर्जन होतं इथे. आता आमचे बाप्पा पण आले बाहेर आणि आम्ही आता चाललो नदीवर बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चैन पडेना आमुच्या मनाला. निराश आमच्या जीवनी हो, केली सुखाची किमया. तुम्ही निघाला सोडून हो, उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते.
दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. झुलत तालत गुलाल रंगत नेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत यावं पुढल्या वर्षाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. नॉर्मली बेबीज कसे असतात की सॅड होतात बाप्पा गेल्यानंतर, बट मीरा कन्फ्यूज होती बाप्पा कुठे गेलेत म्हणून. मग दुसऱ्या दिवशी जशी दुपार झाली, मग नदीवर जायचं अशी हट धरू लागली आणि मग आम्ही नदीवर गेलो, कारण बाप्पाचं दर्शन झाले, म्हणजे विसर्जन झालं काल. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचंच होतं, पण खरं तर मन नव्हती, इच्छा नव्हती, पण वातावरण इतकं शांत झालेलं. मग आम्ही विचार केला की थोडीफार मस्ती करूया नदीवर आणि त्याच्यानंतर मग घरी निघूया. तर मीराची मस्ती तुम्ही बघू शकता आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये नदीवर पण तिने किती मजा केली. आणि नदीमध्ये जे मासे होते ते बघून तर मीरा खूप 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 खुश होती. आणि मला तिला बघून तरी, तिची खुशी बघून तरी असं वाटतं की प्रत्येक वर्षी मला गणपतीला गावीच यायला पाहिजे. नदीवरून मस्ती करून आल्यानंतर हा मीराचा आळसपणा. आणि आम्ही पण खूप एक्साइटेड होतो आज जेवणासाठी. आफ्टर श्रावण, आफ्टर गणपती, आज आमच्याकडे स्पेशल स्पेशल. आणि त्याच्यानंतर गावातलं जेवण, चिकन, त्यानंतर मग बोंबील फ्राय, भाकरी, भात. वाव, खूप मजा आली. आणि जेवल्यानंतर जायची तर बिलकुल इच्छा नव्हती, ट्रॅव्हलिंग करायची, परत घरी येण्याची. बट ठीक आहे, थोडा आराम केला हाफ एन आवर आणि मग त्यानंतर आम्ही निघालो. व्हिडिओ मध्ये बघू शकता मीराची बिलकुल जाण्याची इच्छा नाहीये, बिचारीचं तोंड खूप उतरलेलं, पण आम्हाला निघायचंच होतं बिकॉज मीराच्या पप्पांचं ऑफिस. त्यानंतर माझं क्लाउड किचन बंद करून 3-4 दिवस आम्ही गावी राहिलो आणि इतकी एन्जॉय केली. पण खूप खूप छान वाटलं. तर माझं पर्सनली सजेशन आहे की तुमचं पण गाव कोकण आहे किंवा तुम्ही पण महाराष्ट्रीयन फॅमिली मधून बिलॉंग करता, तुमच्याकडे पण असं सुंदर असं गाव आहे जिथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, टाइम स्पेंड करू शकता, एन्जॉय करू शकता, तर प्लीज गावा व्हिजिट करा.
आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर मी बनवलं तर, बिकॉज ह्या ब्लॉग बनवण्यासाठी मला खूप साऱ्या प्रॉब्लेम्स फेस करायला लागल्यात. बट येस, थँक्स फॉर सिमरन, थँक्स फॉर नेहा, थँक्स फॉर हर्ष यांनी मला मदत केली व्हिडिओज बनवण्यामध्ये. बाय.